चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी बघणार आहे। याआधी आपण लग्नाच्या पंक्तीतील तरीदार भरलं वांग ही रेसिपी आपण बघितली होती। तर आज आपण हिरव्या वाटणातील भरलं वांग म्हणजेच खारं वांग बनवायचं कसं ते आपण बघणार आहे। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। अर्धा किलो हिरवे वांगे घेतले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे, अर्धा चमचा जिरे घेतलं आहे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। वांगे आपण पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत, नंतर आपण त्याला कापून मिठाच्या पाण्यामध्ये घालणार आहे। तवा गरम झालाय, आपण मसाले भाजून घेऊया। शेंगदाणे घातले आहेत, शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, लाल रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। शेंगदाण्याचा कलर बदलला आहे, आता आपण खोबरं घालून घेऊ। खोबरं देखील आपल्याला छान लाल असं भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे पण भाजले आहेत, आपण याला काढून घेऊया। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याला देखील आपण हलकं हलकं भाजून घेणार आहे। सगळा मसाला आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा आहे। मसाला थंड झालेला आहे, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घेऊया। जिरं आपण भाजलं नाहीये, कच्चंच टाकणार आहे, यामध्ये टाकून घेऊया आणि भरपूर अशी ताजी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। हिरवं वाटण आहे, त्यामुळे कोथिंबीर भरपूर घालायची आहे। अर्धा कप पाणी आपल्याला वाटणमध्ये घालायचं आहे। वाटण तयार आहे। वांगी या पद्धतीने कापून आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून मी ठेवलेली आहेत। आता आपण मसाला तयार करून घेऊया। 1 चमचा हळद घेतली आहे, 1 छोटा चमचा धने पावडर घेतली आहे, त्यानंतर 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर घेतली आहे आणि त्यानंतर 1 चमचा मीठ घातलं आहे। हा सगळा मसाला आपण छान एकजीव करून घेऊया। मसाला छान मिक्स झाला आहे, आता आपण वांग्यांमध्ये भरून घेऊ। या पद्धतीने मसाला आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। भरलं वांग बनवताना ज्या पद्धतीने आपण मसाला भरतो त्याच सेम पद्धतीने आपल्याला यामध्ये देखील मसाला भरून घ्यायचा आहे। सगळ्या वांग्यांमध्ये देखील आपण याच पद्धतीने मसाला भरून घेणार आहे। बघू शकताय, सगळ्या वांग्यांना मी मसाला भरून घेतला आहे आणि वाटण देखील आपलं थोडंसं पुरलं आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरा घातलाय। आता आपण सगळे वांगे त्यामध्ये टाकून घेणार आहे। वांगे सगळे टाकून छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 5 ते 7 मिनिटं आपण याला लगातार असं परतून घेणार आहे। बऱ्यापैकी वांग आपलं यामध्ये शिजून जातं, कारण की वांग शिजायला जास्त वेळ लागत नाही। वांग्याचा कलर बदललाय, उरलेलं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहे। याला देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहे। 2 मिनिटं साधारण मी याला परतून घेतलं आहे। आता आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी मी यामध्ये घातलं आहे। आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटासाठी आपण याला लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे। घाईच्या वेळेमध्ये खूप झटपट होणारी अशी ही भाजी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। दहा मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता आणि 5 मिनिटासाठी भाजी अशीच मी झाकून ठेवली होती। आता बघू शकताय तुम्ही भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे। रस्सा देखील तुम्ही बघू शकताय, खूप असा दाटसर झालेला आहे। भाजीचा टेक्स्चर बघा, वांग बघा किती छान शिजलं आहे। मी दाखवते तुम्हाला, बघू शकताय तुम्ही वांग किती आपलं गाळ झालेलं आहे। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत देखील खाऊ शकता, पण सगळ्यात छान चव याची भाकरीसोबत लागते। तुम्ही नक्की ट्राय करा।
अशा सोप्या पद्धतीने आपलं झणझणीत असं खारं वांग तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा।